या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झालाय। हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याचं सूत्रांकडून कळतंय। मृतांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळतेय। पर्यटकांसह अनेक स्थानिक नागरिकही जखमी झालेले आहेत। सुरक्षा दल वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झालेले आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा आता श्रीनगरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। या घडीला महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम इथल्या बैसरन पर्वतावर खरं तर हे सगळे पर्यटक फिरण्याकरता गेलेले होते, पर्यटनाकरता गेलेले होते आणि त्याच वेळी दहशतवाद्यांकडून बेछूट गोळीबार करण्यात आल्याची बातमी समोर येते। तर जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो असा ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय त्यांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो। पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे असं देखील पंतप्रधान ट्विट करतायत। तर बहुतांश पर्यटकांचा यात मृत्यू झाला असल्याचं सूत्रांकडून कळतंय। जखमींमध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटकांचा देखील समावेश असल्याची बातमी आहे। साधारणतः दुपारी 2:30च्या दरम्यान हा सगळा प्रकार घडला असल्याची माहिती समोर येते। या सगळ्याविषयी बोलण्याकरता संरक्षण तज्ञ सतीश ढगे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर, या हल्ल्यानं मात्र हेलावून टाकणारा हा सगळा प्रकार आहे। संताप तर व्यक्त होतोच आहे, पण त्या पर्यटकांविषयी देखील काळजी महाराष्ट्रातून व्यक्त होताना दिसतेय। अनेक महाराष्ट्रातले पर्यटक त्या ठिकाणी अडकले असल्याची देखील माहिती आहे। नक्कीच अतिशय भ्याड असा हल्ला आणि त्यातल्या त्यात टार्गेटेड अटॅक त्यांनी केलेले आहेत। म्हणजे नावं विचारून फक्त हिंदूंनाच टार्गेट करण्याचा प्रकार TRF म्हणजे द रेजिस्टन्स फ्रंट, थोडक्यात जैश ए मोहम्मद ही पाक पुरस्कृत दहशतवादी जी संघटना आहे त्याचं जे ऑफशूट आहे त्या TRF या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केलेला आहे। आणि नक्कीच पहलगाम जे आहे हे स्थान पर्यटकांसाठी जे आहे अत्यंत आवडीचं स्थान त्या ठिकाणी मानलं जातं। उन्हाळ्याची महिने आहेत, मोठ्या प्रमाणावर पर्यटकांचा ओढा त्या ठिकाणी असतो आणि महाराष्ट्रातले सुद्धा मोठ्या प्रमाणावर पर्यटक जम्मू काश्मीरच्या पर्यटनावर आणि त्यातल्या त्यात पहलगाम मध्ये त्या ठिकाणी गेलेले असणार आणि त्यातल्या बऱ्याचशा महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटका इथल्या सुद्धा पर्यटकांना टार्गेट करण्यात आलं आणि त्यामध्ये महाराष्ट्रातल्या सुद्धा बऱ्याच पर्यटकांचा जो आहे मृत्यू झाल्याची बातमी आपल्याकडे त्या ठिकाणी येते। नक्कीच दुर्दैवी घटना त्या ठिकाणी आणि संताप आणणारी घटना आहे, कारण ज्या प्रकारचे टार्गेटेड अटॅक्स आहेत, ज्या प्रकारे एकूणच 3 दिवसापूर्वी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखानं जम्मू आणि काश्मीर आणि त्यातल्या त्यात द्विराष्ट्र सिद्धांताविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, एक प्रकारे अँटी हिंदू स्टान्स, अँटी इंडिया स्टान्स त्यांनी स्पष्टपणे आपल्या भाषणातून त्या ठिकाणी व्यक्त केला होता आणि त्याच्यानंतर 3 दिवसामध्ये अशा प्रकारचा हल्ला होणं अत्यंत दुर्दैवी आहे, चिंतादायक अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी आहे, चीड आणणारी आहे। पण नक्कीच भारताचं राजकीय नेतृत्व, भारताचं लष्कर हे सक्षम आहे आणि याला जे आहे जोरदार प्रत्युत्तर भारताकडून नक्कीच दिलं जाईल अशी अपेक्षा करायला आपण म्हणजे त्या ठिकाणी काही हरकत नाही। अगदी सतीश, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सौदी अरेबिया दौऱ्यावर आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या आणि त्याच दरम्यान हा सगळा प्रकार घडताना आपण पाहतोय। पोलिसांच्या वेशात हे सगळे दहशतवादी होते आणि बेछूट असा गोळीबार करण्यात आलेला आहे। नक्कीच टायमिंग अत्यंत महत्वाची आहे। एका बाजूला 2 दिवसासाठी जेद्दामध्ये भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि मुळातच सौदी अरेबियाचं एक विशेष स्थान म्हणजे सौदी अरेबिया OIC ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज याचा जो आहे प्रमुख मानला जातो। त्या ठिकाणच्या दौऱ्यावर आपण त्या ठिकाणी आहोत। एक प्रकारे जे आहे पाकिस्तानचं तोंड बंद करण्यासाठी म्हणजे मुस्लिम राष्ट्र म्हणून जो नेहमी एक प्रकारचा जो आहे त्या ठिकाणी रडगाणं पाकिस्तानचं त्या ठिकाणी चालू असतं, त्याच्या विपरीत सौदी अरेबिया जो आहे नेहमीच भारताला सपोर्टिंग अशी भूमिका घेत असतो। म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्या ठिकाणी आहेत आणि दुसऱ्या बाजूला आज घडीला जयपूरमध्ये व्हाईस प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका JD व्हान्स त्या ठिकाणी आलेले आहेत। म्हणजे JD व्हान्सच्या उपस्थितीमध्ये प्रधानमंत्री जेद्दाला त्या ठिकाणी असताना हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो की जम्मू काश्मीर आताही अशांत आहे, म्हणूनच हा हल्ला त्या ठिकाणी केला असेल। निश्चित सतीश सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्या संदर्भात। या सगळ्या संदर्भात आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत। प्रियंका गांधी काय म्हणतायत पाहूया। तो पहली बार हुआ है कि मतलब बहुत दिनों के बाद टूरिस्ट को टारगेट किया गया है। बहुत दुख की बात है, बहुत गलत है, बहुत दुख की बात है, बहुत गलत है।
ट्विट केलेलं आहे आणि या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवलेला आहे. पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याची बातमी अत्यंत हृदयद्रावक आहे असं राहुल गांधी म्हणतात. शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या मनपूर्वक संवेदना व्यक्त करतो असं देखील राहुल गांधी यांनी ट्विट केलंय. जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याचा पोकळ दावे करण्याऐवजी सरकारनं आता जबाबदारी घ्यायला पाहिजे असं देखील ते म्हणतात. तर यावर प्रतिक्रिया सुद्धा उमटतात. प्रफुल्ल बक्षी काय म्हणतात पाहूया. सारा का सारा रिलीजियस डिवाइड का खेल है. हिंदू मुस्लिम के जो दरार डाली गई है उसका खेल है. कश्मीर उससे बना था, कश्मीर की प्रॉब्लम उससे, हमारी इंडिपेंडेंस भारत की इससे हिंदू मुसलमान डिवाइड से हुई थी. और सारा आतंकवाद जो है ये रेडिकल इस्लाम चला रहा है. मैं माइंड यू नॉर्मल इस्लाम नहीं, हमारे भारत में जो नॉर्मल इस्लाम के लोग हैं वो भारत हमसे भी ज़्यादा लॉयल हैं हिंदुस्तान के लिए. वो हम उनकी मदद हमको लेनी चाहिए, उनके साथ बैठ के संगठित होकर बात करना चाहिए और फिर इस पूरी प्रॉब्लम को समझना चाहिए. ये है सबसे बड़ी बात. या सगळ्याविषयी अधिक चर्चा करूया. माझे सहकारी अजिंक्य भातंब्रेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजिंक्य, हे टायमिंग हल्ल्याचा फार महत्त्वाचा मानलं जात आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या सौदी अरेबिया दौऱ्यावर जाणं, JD व्हेन्स भारत दौऱ्यावर येणं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये पहलगाममध्ये हा हल्ला होणं, अतिशय भ्याड असा हा हल्ला. खरंच हा खूप भ्याड हल्ला, दहशतवादी हल्ला झालेला आहे पहलगाम मध्ये. आणि सध्याची जी अपडेट येते त्यानुसार केंद्र सरकारने सुद्धा अत्यंत गांभीर्यानं सध्या या हल्ल्याच्या अनुषंगानं पावलं उचलण्याचं ठरवलेलं आहे. स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नवी दिल्लीहून श्रीनगरकडे रवाना देखील झालेले आहेत आणि ते ज्या ठिकाणी ही सगळी घटना घडली त्या घटनास्थळी देखील जाणार असल्याचं समजतंय. पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 3 ते 4 राज्यांमधले हे पर्यटक होते जे जखमी झालेले आहेत. आणि जी आत्ताची अपडेट मिळते त्यानुसार काहींचा यामध्ये मृत्यू झाल्याची भीती देखील व्यक्त होतीये. निश्चित किंवा अधिकृत आकडा जरी अद्यापपर्यंत समोर आलेला नसला तरी अंदाजे 25 ते 30 पर्यटक यामध्ये मृत्युमुखी पडले असावेत अशी शक्यता वर्तवली जाते. पण अजूनही अधिकृत आकडा समोर आलेला नाहीये, त्यामुळे थोडं आपल्याला त्यासाठी थांबावं लागेल. पण अत्यंत भ्याड असा हा हल्ला, दहशतवादी हल्ला करण्यात आलेला आहे. पर्यटकांवर गोळीबार करत अंधाधुंद खरं तर हा गोळीबार दहशतवाद्यांकडनं करण्यात आला आणि एका स्थानिक दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी सुद्धा घेतल्याचं समजतं आहे. याबद्दलच्या अपडेट्स सातत्यानं येत आहेतच, पण सध्या जखमी आणि मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा समोर आलेला नाही. पण जखमींची संख्या सुद्धा मोठी असण्याची भीती आहे. सध्या जम्मू काश्मीरमधल्या सगळ्या सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. स्वतः जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे सुद्धा अत्यंत बारकाईनं या सगळ्या पुढच्या ऑपरेशन्सवर लक्ष ठेवून आहेत आणि केंद्र सरकारच्या संपर्कात आहेत. पंतप्रधान मोदी यांची अमित शहांसोबत चर्चा देखील झालेली आहे आणि सुरक्षा यंत्रणा, सुरक्षा दल, त्यांचे वरिष्ठ अधिकारी हे सुद्धा अत्यंत जातीनं या सगळ्या हल्ला प्रकरणानंतर आता तिथली परिस्थिती सामान्य करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतायत. निश्चित. अजिंक्य, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती दिलीत त्याबद्दल. जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला, अतिशय भ्याड असा हा हल्ला झाल्यानंतर आता मात्र संताप सर्व स्तरातून व्यक्त होतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.